एका कसायाच्या दुकानातील वजनाचे माप स्वतः भगवान विष्णू असू शकतात का? आणि जर देवाला मोसाच्या दुकानात ठेवले तर तो प्रसन्न होईल की कोपेल? ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याने भक्तीची व्याख्याच बदलून टाकली. खूप वर्षापूर्वी दामू नावाचा एक कसाई म्हणजे मांस विकणारा होता. त्याचे काम जरी मांस विकण्याचे असले तरी त्याचा आत्मा पूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित होता. दामूचा एकच नियम होता, तो कोणतेही काम करत असो त्याच्या मुखात अखंड भगवंताचे नामस्मरण म्हणजेच श्रीमन नारायण नारायण हरी हरी चालूच असे. लोक त्याला वेडा म्हणत, पण दामू आपल्या भक्तीत तल्लीन राहायचा. असाच एक दिवस होता. दामू आपल्या धुंदीमध्ये चालत असताना त्याच्या पायाला एक काळा गुळगुळीत आणि सुंदर दगड लागला. तो दगड पाहून दामूच्या मनात विचार आला, अरे वा, माझ्या दुकानातला वजनाचा मापासारखाच दिसतो. माझी लोखंडी मापे गंजली आहेत, पण हा दगड वजनासाठी उत्तम आहे. त्याच्या भोळ्या मनाला त्या दगडातील दैवत्व समजले नाही. त्याने तो दगड उचलला, स्वच्छ धुतला आणि जय श्री हरी म्हणत आपल्या दुकानात आणला. त्याने तो दगड सरळ आपल्या तराजूत ठेवला. दुसरा दिवस उजाडला आणि त्याच दिवशी एक चमत्कार झाला. एक ग्राहक दुकानात आला आणि म्हणाला, सदना, मला बरोबर 1 किलो मांस दे. तेव्हा दामूने नारायण नारायण म्हणत एका पारड्यात तो दगड ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात तो मांस टाकू लागला. जसे दामूने मांस ठेवले तसा तराजूचा काटा एकदम बरोबर झाला. दामूला आश्चर्य वाटले. तसेच तिथे दुसरे गिराईक आले आणि ते म्हणाले, दामू, मला 2 किलो मांस दे. पुन्हाही तसेच झाले. जसे दामूने मांस ठेवले तराजूचा काटा बरोबर झाला. तो दगड जादुई होता. ग्राहक जेवढे वजन मागेल बरोबर तेवढेच वजन दाखवत होता. दामूच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. त्याने आकाशाकडे हात जोडले, जय श्री हरी, माझ्या नारायणा, तूच मला हा जादुई दगड पाठवलास, लाज राखलीस. दामूला वाटले की देवाने आपल्याला व्यापार करण्यासाठी एक सोयीची वस्तू दिली आहे. त्याला हे माहीतच नव्हते की ज्याला तो वस्तू समजतोय तो स्वतः देव होता. दामूच्या त्या दगडाची कीर्ती वणव्याप्रमाणे संपूर्ण गावात पसरली. लोक आता मांस घेण्यापेक्षा चमत्कारी दगडाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले. हीच गोष्ट त्या गावातील मुख्य मंदिरात बसलेल्या अत्यंत विद्वान आणि कर्मठ पंडिताच्या कानावर जाऊन पडली. पंडितजी हे ऐकून संतापले. अशक्य! एक कसाईच्या अपवित्र रक्ताळलेल्या चमत्कार कसा होऊ शकतो? दामू नक्कीच ढोंगी आहे. तो लोकावाला फसवत आहे. मी स्वतः जाऊन त्याच्या या ढोंगाचा पर्दाफाश करतो. दुसऱ्या दिवशी रागाने पंडितजी धुंद होऊन दामूच्या दुकानाजवळ आले. दारापासून 10 पावले लांबच उभा राहिले. अरे ओ दामू, बाहेर ये. दामूला वाटले, आज पंडितजी माझ्या दारात. नारायणाचीच कृपा. तो हात धुवून धावतच पळत आला. प्रणाम महाराज, आज्ञा करा.
त्यांनी तिरस्काराने पाहिलं. प्रणाम नको. गावात जी चर्चा चालू आहे, तू तुझा जादुई दगड कुठे आहे? आणतो माझ्याकडे समोर. मलाही पाहू दे तुझी ही कोणती काळी जादू आहे. दामूच्या निरागस मनाला काही कळलंच नाही. तो म्हणाला, हो थांबा, मी लगेच आणतो. माझ्या नारायणाची कृपा तुमच्या डोळ्यांनी पहा. दामू पळतच दुकानात गेला आणि तो दगड घेऊन आला. हे बघा, तो पंडिताला म्हणाला, हाच तो दगड. पंडितांची नजर त्या दगडावर पडली. त्या क्षणी त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग गायब झाला. आश्चर्य आणि भीती वाटली. त्याच्या हातातील जपमाळ खाली पडली. त्यांना दिसले शालिग्राम, साक्षात भगवान विष्णू, त्यांचं ते पवित्र स्वरूप. पंडिताचे घशातून किंकाळी बाहेर पडली. मूर्खा, हे काय केलंस? घोर पाप, महापाप. त्याची ती किंकाळी ऐकून दामू घाबरला. तो इतका घाबरला की त्याच्या हातातला दगड खाली पडला. काय झालं महाराज? दामू थरथरत म्हणाला. पाप? कोणते पाप? पंडितजी डोके धरून किंकाळत होते. अरे अरे अडाण्या, तू ज्याला माप समजून या अपवित्र रक्ताच्या दुकानात ठेवलं आहेस, ज्या दगडांनी रोज ते घाणेरडे मांस तोलतोस, तो साधा दगड नाही. ते साक्षात भगवान विष्णूंचे स्वरूप शाहिग्राम आहेत. शाहिग्राम? हा शब्द ऐकताच दामूच्या छातीत धस्स झालं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हा माझा नारायण होता. तो धाडकन जमिनीवर कोसळला. तो धाय मोकळून रडू लागला. नारायणा, प्रभू, माझ्या देवा, माझ्या हातून हा काय घोर अपराध घडला. प्रभू, मला क्षमा करा. मला माहीत नव्हतं. तो सरपटत पंडितच्या पायाशी गेला. महाराज, मला वाचवा. माझ्या देवाला वाचवा. मी अज्ञानी आहे. माझ्या हातून या देवाला अपवित्र केलं गेलं. महाराज, तुम्हीच या देवाला घेऊन जा. यांची पूजा करा. याला माझ्या पापापासून मुक्त करा. सदनाचा तो आक्रोश पाहून पंडितजी क्षणभर स्तब्ध झाले. त्यांनी दामूला लाथेने दूर झिडकावले. उठ मूर्खा, रडणे बंद कर. तुझ्या या रडण्याने तुझे पाप धुतले जाणार नाही. तू नरकात जाशील, पण देवाचा अपमान मी होऊ देणार नाही. मी या शाहिग्रामला माझ्या घरी घेऊन जात आहे. याला 100 वेळा शुद्ध करून माझ्या देवघरात याची स्थापना करेल. आजपासून याचे शास्त्रशुद्ध पूजा करेन. आणि ते तिथून निघून गेले. दामू कसाई तेथेच दुकानाच्या बाहेर त्याच धुळीत तसाच बसून राहिला. त्याचा नारायण त्याच्याच हातून घोर अपमान घडल्यामुळे भयंकर जाणीवेसह त्याच्यापासून कायमचा दुरावला होता. पंडितजी त्या शाहिग्रामला घेऊन घरी आले. मी आज देवाला एका कसायाच्या हातून सोडवलं, या अभिमानाने ते फुलू लागले. त्यांनी त्या शाहिग्रामची शुद्धीकरण केले आणि त्यांनी त्या देवाला देव्हाऱ्यात स्थापन केले आणि त्यांनी पूजा केली, आरती केली. पंडित म्हणाले, आता तू या पवित्र जागेत सुखात राहा. मी तुझी अशी रोज पूजा करेन. पंडितजी अत्यंत समाधानाने झोपी गेले. पण इकडे सदनाच्या दुकानात सदना तो रात्रभर त्या धुळीत निश्चल बसून होता. त्याच्या आयुष्यात आज पहिल्यांदा त्याच्या मुखातून नारायण नारायण या नामाचा गजर होत नव्हता. त्याच्या निरागस मनाला एकच गोष्टीची खात्री पडली होती की मी पापी आहे.
माझ्या देवाला अपवित्र केलं. माझ्यासारख्याला देवाचे नाव घेण्याचा पण अधिकार नाही. त्याचा श्वास कोंडत होता. त्याचा नारायण त्याच्यापासून कायमचा दुरावला होता. मध्यरात्र झाली. पंडितजी गाढ झोपेत होते. त्याच क्षणी पंडितांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांच्या देवघरात साक्षात भगवान विष्णू प्रगट झाले. पण भगवंताचा चेहरा अत्यंत उदास, अत्यंत दुःखी. पंडितजी स्वप्नातच प्रभूच्या पायावर धाव घेतले. प्रभू, तुम्ही आलात. माझी पूजा सफल झाली. भगवान विष्णूंचा आवाज गंभीर झाला. पंडित, तू पूजा नाही, पाप केलं आहेस. मी तर तुम्हाला त्या अपवित्र दुकानातून. गप्प बस. भगवान गरजले. ते अपवित्र दुकान माझे वैकुंठ होते, कारण तिथे माझा खरा भक्त होता. मला तुझ्या या कोरड्या मंत्राची, या पंचामृताची भूक नाही. मला खऱ्या भक्तीची भूक आहे. मला त्या घंटाच्या आवाजापेक्षा माझ्या दामूच्या मुखातील नारायण नारायण हा गजर जास्त प्रिय आहे. तो दिवसभर माझे नाव घेत होता. तोच माझ्यावर होणारा खरा अभिषेक होता. त्याचे हात मौसाने माखले होते, पण पंडिता, त्याचे मन ते फक्त माझ्या प्रेमाने माखले होते. तू 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 आज माझ्या त्या भक्ताला माझ्यापासून तोडलंस. तू त्याच्या मुखातील माझे नामस्मरण थांबवलेस. पंडिता, मला या तुझ्या सोन्याच्या सिंहासनावर बसून गुदमरत आहे. मला श्वास घेता येत नाही. मला माझा दामूची आणि त्याच्या नारायण गजराची आठवण येत आहे. जर तुला तुझे कल्याण हवे असेल तर दिवस उगवण्यापूर्वी माझा हा शाही ग्राम माझ्या त्या खऱ्या भक्ताकडे, दामूकडे परत नेऊन दे. त्याची अपवित्र सेवाच मला पवित्र वाटते. जा. प्रभू. पंडितांचे स्वप्न भंग झाले. तो धडपडून उठून बसला. त्याचे शरीर घामाने थपथपले होते. त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, शास्त्राचे नव्हे तर भक्तीचे. पंडितजींनी रात्रीचे कपडे सुद्धा बदलले नाहीत. ते धावतच देवघरात गेले. त्यांनी त्या शाही ग्रामला उचलले आणि म्हणाले, प्रभू, चुकलो, मला माफ करा. म्हणत अनवाणी पायांनी ते सदनाच्या दुकानाच्या दिशेने धावत सुटले. पहाट होत होती. दामू कसाई तसाच निष्प्राण होऊन दुकानाच्या बाहेर बसला होता. पंडितजी धावत आले आणि ते त्या कसायाच्या दामूच्या पायावर साष्टांग पडले. दामू, मला क्षमा कर. अरे, मी पापी आहे. मी ज्ञानाच्या गर्वाने आंधळा झालो होतो. तूच खरा भक्त आहेस. तूच देवाला ओळखलंस. महाराज, हे काय करता? दामू गोंधळला. पंडितजी रडत होते. नाही रे दामू, काल रात्री साक्षात नारायण माझ्या स्वप्नात आले. ते माझ्या नव्हे तर ते तुझ्यावर प्रसन्न होते. ते मला म्हणाले, पंडिताच्या घरातील नैवेद्य नको. मला माझ्या दामूच्या मुखातील नारायण गजर हवा आहे. हे ऐकताच दामूच्या निराजीव डोळ्यात चमक आली. काय, माझा नारायण माझ्यासाठी तो माझ्यावर रागवला नाही? नाही रे, तो तुझ्या विरहाने तो दुःखी आहे. तो परत आला आहे दामू तुझ्याकडे कायमचा. आणि त्यांनी तो शाही ग्राम अत्यंत आदराने दामूच्या हातात ठेवला. सदनाने त्या शाही ग्रामला छातीशी धरले आणि तो लहान मुलासारखा रडू लागला. नारायण, माझा नारायण, तू परत आलास. मला तू क्षमा केलंस. पंडितजी हात जोडून म्हणाले, दामू, याची जागा माझ्या देवाऱ्यात नाही. याची जागा हा तुझा तराजूच आहे. ठेव याला आणि पुन्हा सुरू कर तुझे नामस्मरण. ज्याची भक्ताला नाही
तर स्वतः देवाला भूक लागली आहे. दामूने रडत रडत आनंदाने तो शाही ग्राम आपल्या तराजूत ठेवला आणि पुन्हा दामूचा तो गजर सुरू झाला. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. भक्तांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.